नागपुरात आजपासून संविधान सत्याग्रह पदयात्रा निघतीये। महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघतीये। नागपूरमध्ये दीक्षाभूमी ते सेवाग्राम अशी ही पदयात्रा असेल। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। सामाजिक न्याय, शांतता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी ही पदयात्रा काढली जात असल्याचं सांगितलं जात आहे। काय उद्देश आहे आजच्या यात्रेचा? हे यात्रेचा उद्देश आमच्या यात्रेच्या नावामध्येच स्पष्ट आहे की हे संविधानला वाचवायसाठी एक जनसत्याग्रह परत सुरू करायच्यासाठीची ही यात्रा आहे। आजकाल जे आपल्या संविधानावर छुपे हल्ले केले जातात आणि ज्या पद्धतीनं त्या संविधानाला कमजोर करण्याची एक कृती होऊन राहिली आहे, ते गोष्ट आणि ते किती चिंताजनक आहे हे जनतेत हे संदेश घेऊन जायचा आहे। शरद पवारजी सहभागी होणार अशी माहिती आहे। हो, त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिलं आहे की ते येतील सेवाग्रामला। आम्ही शांतपणे या राज्यातले, या देशातले जे संविधानिक मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, त्यावर सरकारला आम्ही प्रश्न विचारावेत आणि अगदी त्याच वेळेला इथल्या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एका अर्थाने जनजागृती व्हावी, यासाठी अत्यंत अहिंसेच्या मार्गाने 2 तारखेला गांधी जयंती आहे। 2 तारखेपर्यंत आज आम्ही दीक्षाभूमीला अभिवादन करून संविधान ज्यांनी या देशाला अर्पिलं त्या वंदनीय बाबासाहेबांना अभिवादन करून 2 तारखेपर्यंत आम्ही वर्ध्याला पोहोचत आहोत।